नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. ठाकरी भाषा असं ज्याचं कौतुक केलं जातं ती भाषा आधी ऐका. म्हणजे ही आधीची ध्वनिफीत आहे. आजच्या घडामोडीला ती किती परफेक्ट लागू पडते एवढंच माझं म्हणणं आहे. जणू काय बाळासाहेबांना साक्षात्कार झालेला होता की आपण जे हे दिवटं लेकरू जन्माला घातलेलं आहे ते पुढं काय दिवे लावणार आहे हे जणू काही आधीच बाळासाहेबांना कळलं होतं. म्हणून मी तुम्हाला बाकी काही न बोलता आधी बाळासाहेबांची जी जुनी ध्वनिफीत ऐकवतो. अशी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, जोडणार की शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार जर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. ऐकली तुम्ही ध्वनिफीत? बाळासाहेब म्हणाले की तुडवा. कोणाला तुडवा? पक्षाच्या चिन्हावरती जे निवडून आले आणि तिकडे गेले. आता हे कोण कोण गेलं होतं? छगन भुजबळपासून काढल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल की जे प्रत्यक्ष निवडून आल्याच्या नंतर राजीनामा वगैरे दिला नाही. शरद पवारांना आमदारांची कमी होती. शरद पवारांनी शिवसेना फोडली छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आणि जनता दल फोडला. बबनराव पाचपुते वगैरे ते सगळे लोक गेले होते. बघा, या महाराष्ट्रामध्ये 1990च्या विधानसभेमध्ये शिवसेना तर फोडली त्यांनी. जनता दल फोडला होता, सगळे पुरोगामी. हे जे मी शेतकरी संघटनेचा बिल्ला लावतो, आमच्या स्वतंत्र भारत पक्षाचे 5 उमेदवार जनता दलाच्या चिन्हावरती निवडून आले होते आणि त्यांचे स्वतःचे 9 असे 14 जण निवडून आले होते. आणि किती जण गेले तिकडे? ते 9च्या 9 गेले. आमचेच लोक जे मूळचे जनता दलातले नव्हते, जनता दलाबरोबरीनं जनता दलाच्या चिन्हावरती निवडून आले, तेवढेच आम्ही फक्त, आमचे जे सहकारी होते निष्ठावान, तेवढेच फक्त जनता दलात राहिले. आणि मूळ जे जनता दलाचे होते पवारांबरोबर ते काँग्रेसमध्ये निघून गेले. बबनराव पाचपुते त्याच्यामध्ये होते म्हणून मी तुम्हाला सांगतो. तेव्हा छगन भुजबळ गेले होते. आणि ह्या जो बाळासाहेबांचा आदेश आहे तुडवा, हे छगन भुजबळांना कसं मुंबईमध्ये टेरर होतं, मुंबईमध्ये येऊ शकत नव्हते, मुंबईमध्ये त्यांना बंदी कशी होती, नंतर त्यांची सत्ता आल्याच्या नंतर म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी, हे तेव्हा नंतर काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये गेले शरद पवार बरोबर. त्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून जेव्हा उद्धव ठाकरे बसले तेव्हा कोणी कोणाला तुडवायचं मला सांगा पहिले. अजून शिवसेनेच्या फुटीबद्दल मी काही म्हणत नाही. नंतरचे शिंदे मिंदे 50 खोके एकदम ओके सगळं बाजूला ठेवा. छगन भुजबळ शिवसेनेतून बाळासाहेबांच्या हयातीमध्ये गेले. सगळ्यात पहिली मोठी फूट शिवसेनेत पडली होती. या तिकिटावर निवडून येऊन मग तिकडे गेलेले होते. त्यांना तुडवायचं सोडून त्यांच्या बरोबरीनं गोडवेगात बसले मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी. मग त्यांच्याच वडिलांचा आदेश आहे तुडवा, तर सगळ्यात पहिल्यांदा तुडवायचं कोणाला? ह्याचं हे काय उत्तर देतील? ज्या छगन भुजबळांना तुडवायचा आदेश बाळासाहेबांनी तेव्हा केला होता, आता काय त्याचं उत्तर द्यावं? लखोबा लोखंडे असं नाव दिलं होतं बाळासाहेबांनी तेव्हा. आणि तेव्हा कसे अस्वस्थ व्हायचे छगन भुजबळ. आता छगन भुजबळांच्या राज्यसभेच्या जागेसाठी त्यांच्या मुलाला किंवा त्यांना जी कोणाला संधी पाहिजे होती ती मिळाली नाही म्हणून अस्वस्थ असणारे छगन भुजबळ आता जो बाळासाहेबांचा आदेश आहे तुडवा, आणि नंतरचे हे विश्वप्रवक्ते पण ते सांगायला की तिकडे गेलेल्यांना तुडवा. आता आधी कोणाला तुडवायचं? दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे तर बाळासाहेबांचं एक वाक्य होतं आणि आत्ताच त्यांचा वर्धापन दिनही झालेला आहे. दुसरा मला सवाल आहे, ज्या हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी 1989 पासून, म्हणजे 1989ची लोकसभा निवडणुकी होती म्हणून त्याच्या आधीपासूनची ती भूमिका आहे. पोटनिवडणुकीत त्यांना मिळालेला विजय जो आहे, त्याच्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरचे निवडणुकीचे सगळे विषय बाजूला ठेवून मी व्यापक प्रमाणामध्ये 1989ला भाजपबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बाळासाहेबांनी युती केलेली होती. त्या हिंदुत्वाला तिलांजली द्यायचं काम त्यांचे दिवटे चिरंजीव, वर्ल्ड बेस्ट CM, घरबसे मुख्यमंत्री द ग्रेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 2019ला महाविकास आघाडी नावाचं जे काही कडबोळं तयार केलेलं होतं तेव्हा हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली. आता कोणी कोणाला तुडवायचं? बाळासाहेबांना हिंदुत्व प्रिय होतं, बाबरी मस्जिद पाडणारा होय माझा शिवसैनिक होता असं जाहीरपणे म्हणणारा तो नेता, आणि त्याचे हे दत्ताकथित वारस आमचा बाप चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरला म्हणून अजूनही रडगाणं चालूच आहे 4 वर्षांपासून.
आणि आता तर खासदार चोरले, आमदार तर चोरले जाण्याची भीती आहे. कोणी कोणाला तुडवायचं मग? कारण की तुम्ही तुमच्या 2-2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदासाठी म्हणून त्या मोहापोटी तुम्ही बाळासाहेबांनी जपलेल्या वर्षानुवर्षाच्या हिंदुत्वाला धोका दिला. 2019ला ज्या मतदारांनी तुम्हाला आणि भाजपला निवडणूक पूर्वयुती म्हणून निवडून दिलेलं होतं त्या जनमताला धोका दिला. भाजपला धोका दिला हा शब्द मी तर नंतरचा येईल. जनमताला धोका दिला. मग बाळासाहेबांची जी मागणी होती, सगळी मांडणी होती, त्याप्रमाणे कोणाला बडवायचं सगळ्यात पहिल्यांदा? आज संजय राऊत बडवा म्हणता येत ना. मग संजय राऊतमध्ये ही हिंमत आहे का की पहिल्यांदा तर आधी छगन भुजबळांना बडवलं पाहिजे, त्याच्या जोडीनं उद्धव ठाकरेंना बडवलं पाहिजे. बाळासाहेबांचा विचार तुम्हाला मान्य करायचा असेल तर, हे मी माझ्या मनानं सांगत नाही आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ज्या पद्धतीची पूर्णपणे राजकीय मांडणी बाळासाहेब हिरिरीनं आयुष्य संपेपर्यंत करत राहिले. 2014ला तुम्ही भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली, चांगली गोष्ट आहे राजकीयदृष्ट्या. 63 आमदार निवडून आले. बाळासाहेब गेल्यानंतरची सहानुभूतीची लाट म्हणा किंवा यांच्या नेतृत्वाचे अजून काय म्हणा पितळ उघडं झालेलं नव्हतं म्हणा उद्धव ठाकरेच्या, काही का असेल, तोपर्यंत अडचण नव्हती. तुम्ही नंतर भाजपची युती केली नाही केली तोही अडचणीचा विषय नव्हता. तुम्ही स्वतंत्रपणे लढलात, लोकांनी तुम्हाला भरभरून मत दिलं. जर तुमचं भाजपशी पटलं नव्हतं तर तुम्ही 2019ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे का नाही लढली? दिली असते लोकांनी तुम्हाला सुद्धा 2014 सारखी मतं. जर लोकांचा हिंदुत्वावरती विश्वास आहे, बाळासाहेबावरती विश्वास आहे, निष्ठावंत असे जे शिवसैनिक आहेत ते तुमच्याकडेच राहिले असते ना. तुम्ही महाविकास आघाडीबरोबर गेलात, तुम्ही नवीन सगळं हे तयार केलं. ज्या बारामतीचा ममद्या मैद्याचं पोतं हे विशेषण आहेत बाळासाहेबांनी वापरले शरद पवारांच्यासाठीचे. त्यांच्याशी तुमची काय कौटुंबिक मैत्री नातं फितं सगळं बाजूला ठेवा. माझा प्रश्न फार साधा होता. बाळासाहेबांनी जो हिंदुत्वाचा विचार मांडला त्याला तिलांजली द्यायचं काम तुम्ही का केलं? एक तर पहिले फोडाफोडीचं मी तुम्हाला सांगितलं, जे पक्ष फोडून तिकडे गेले छगन भुजबळांचं उदाहरण देऊ आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. ज्यांना बडवायचं तुमच्याच वडिलांच्या भाषेत सांगायचं तर सोडून देऊ. ज्या पद्धतीचं राजकारण शिवसेनेने केलं, 60 वर्ष त्या पक्षाला पूर्ण झालीत. हिरक महोत्सव आहे पक्षाचा आणि त्या काळामध्ये तुमच्याकडं न पक्षाचं नाव उरलं, न पक्षाचं चिन्ह उरलं. पक्षाचा कुठलाच वारसा तुमच्याकडं नाही आहे. आणि तो आपल्याकडं कसा आहे, एकनाथ शिंदेनी हे आता फुटीर आमदार खासदार गेले म्हणून तुम्ही छाती बडवायलात, पण त्यांनी स्वतः 7 खासदार निवडून आणले ना. विधिमंडळात त्यांचे 57 आमदार त्यांनी त्यांच्या जीवावर तुमच्यातून बाजूला होऊन निवडून आणून दाखवले. तुम्ही फक्त 20 आमदार निवडून आणू शकलात. जो मूळ पक्ष तुम्ही स्वतःला म्हणता, तुम्ही त्यांचे वारसा जसं जेनेटिकली गुणसूत्रानुसार वारसा आहात तसेच राजकीय सामाजिक पण वारता आहात तुम्ही असं म्हणायला लागलं. आणि प्रत्यक्षात सिद्ध कुठं झालं ते? नंतरच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, अगदी मुंबई महानगरपालिकेची निवडणुका, ठाकरे ब्रँड नावानं सगळ्या पत्रकारांनी, पेड पत्रकारांनी, चाय बिस्किट पत्रकारांनी, चाटुकारांनी मोठ्या प्रमाणात तुमचा प्रचार केल्याच्या नंतरसुद्धा तो ठाकरे ब्रँड चालला नाही, त्याचंही पितळ उघडं पडलं. आता जेव्हा छगन भुजबळ म्हणजे ते तर तुमच्याबरोबर आहेच आहेत, म्हणजे ज्या काँग्रेसला तुम्ही आयुष्यभर विरोध केला त्या काँग्रेसबरोबर तुम्ही आहात आणि त्याच्याशी कॉम्प्रोमाइज तुम्हाला कशा पद्धतीनं करावं लागलं की तुम्हाला राज्यसभेची जागा शरद पवारांसाठी सोडून द्यावी लागली. विधान परिषदे जागामध्ये तुमच्या मनात असो किंवा नसो, बाकीच्यांनी ठरवलं आणि त्यांनी त्या पद्धतीनं तुमचाच असलेला अंबादास दानवे जो विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता होता त्याला ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आणावं लागलं. बिनविरोध निवडणूक झालेली, त्याचं श्रेय जास्त करून सत्ताधाऱ्यांनाच आहे. पक्षाचा हिरक महोत्सव साजरा होत असताना आणि तुम्ही ही बडवाबडवीची भाषा, अजून तर काय भाषा वापरली आहे विश्वप्रवक्त्यांनी तर महान, काही प्रश्नच नाही. म्हणजे जसं राहुल गांधींनी गुत्त घेतलेलं आहे की काँग्रेस मुक्त भारत करूनच दाखवेल, तसं संजय राऊतांनी तर पणच केलेलं आहे की मी मातोश्रीवरची गर्दी सगळी पूर्णपणे हटूनच दाखवेल. आज तागायत जोपर्यंत भाजपबरोबर युती होती तोपर्यंत सगळे भाजपचे शीर्ष नेते तुमच्या पायधळी, तुमच्या घरात मातोश्रीचे उंबरठे झिजवत तिथपर्यंत आलेले होते आणि तुम्ही त्यांना म्हणता की हे हुकुमशाह आहेत. औरंगाबादच्या भूमिकेत जन्मला त्या भूमीत जन्मलेले मोदी वगैरे टीका करतात. नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये कोण सिल्वर ओकला चक्रा मारत होतं आणि कोण दिल्लीला चक्रा मारत होतं, सोनियाच्या दारात 10 जनपथला फोटो त्याचे व्हायरल सगळे.
एक मला फोटो दाखवा तुम्ही की जेव्हा भाजपबरोबर युती होती 2014 ते 19 सत्ता होती, उद्धव ठाकरे हातामध्ये पुष्पगुच्छ घेऊन भाजपच्या कार्यालयामध्ये गेले तर झुकलेले आहेत मोदींसमोर. एक फोटो मला दाखवा. प्रत्येक वेळी भाजपच्या मोठ्या नेत्यांना मातोश्रीवर यावं लागायचं. आज अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे की तुमच्याकडं न तुमचा पक्ष राहिला, न तुमचे खासदार राहिले, चिन्ह आणि नाव तर आधीच गेलेलं होतं. आमदारही राहतील की नाही की शंका आहे. राहुल गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला तसा व्हिडिओ करावा लागला कारण त्यांचं कर्तृत्वच तसं. आता ह्यांच्या पक्षाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने असेच टीकेचेच व्हिडिओ करावे लागलेत कारण की यांचं कर्तृत्वच तसं आहे. बघूयात काय होतं ते. इथेच थांबूयात. धन्यवाद.